स्पष्ट केलं। आसाम, केरळम आणि केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू झालं आहे। आसाममध्ये 126 जागांसाठी मतदान होत आहे। मतदान सकाळी 7 वाजता सुरू होऊन संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे। इथे एकूण 722 उमेदवार मैदानात आहेत। राज्यात सुमारे 2.5 कोटी मतदार आहेत आणि 31,490 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत। यापैकी 421 केंद्र पूर्णपणे महिलांकडून चालवली जात आहेत। सर्व ठिकाणी वेबकास्टिंगचीही व्यवस्था आहे, तर मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे। केरळमध्ये 140 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होत आहे। इथे 883 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मुख्यमंत्री पिनराई विजयन, व्ही.डी. सतीशन, राजीव चंद्रशेखर हे प्रमुख उमेदवार असून राज्यात सुमारे 2,71,00,000 मतदार आहेत। यासाठी 30,495 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत। त्यापैकी 2,040 संवेदनशील आहेत। सुरक्षा म्हणून तिथं सुमारे 76,000 जवान तैनात केले आहेत आणि केंद्रीय दलाच्या 160 कंपन्याही तैनात आहेत। मतदानामुळे आज केरळमध्ये सुट्टी जाहीर केली आहे। पुदुच्चेरीमध्ये 30 जागांसाठी मतदान होत आहे। इथं 294 उमेदवार मैदानामध्ये आहेत। मुख्यमंत्री एन रंगास्वामी आणि माजी मुख्यमंत्री व्ही वैथिलिंगम हे प्रमुख चेहरे आहेत। एकूण 1,099 मतदान केंद्र आहेत। त्यापैकी 209 संवेदनशील आणि 5 अतिसंवेदनशील आहेत। शांततेत मतदान व्हावं यासाठी अतिरिक्त सुरक्षा तैनात केली आहे। सोबतच इथं विशेष संकल्पनेवर आधारित मतदान केंद्र देखील तयार केली आहेत। तसंच 30 पिंक मतदान केंद्र, 15 युवकांनी चालवलेली केंद्र आणि 2 दिव्यांग व्यक्तींनी चालवलेली केंद्र आहेत।